नागपुर में मीडिया से बात करते हुए मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि आरक्षण मर्यादा से जुड़े मुद्दे पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, राज्य सरकार उनके लिए पूरी तरह तैयार है और उसका सामना करेगी। उन्होंने बताया कि सरकार ने अपनी दलीलें मजबूती से रखी है और अब अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय के हाथ में है। बावनकुले ने आगे कहा कि आगामी चुनाव में यह मुद्दा बड़े पैमाने पर चर्चा का विषय बनेगा, लेकिन सरकार किसी भी तरह के दबाव में नहीं आएगी। राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमामध्ये जर बघितलं तर मला वाटतं की चिन्ह वाटपाची डेट ठरलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सर्वांना जावं लागतं। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, टांगती तलवार आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे। रिझर्वेशनच्या मुद्द्यावर नाही, आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे। जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ, पण ओबीसीना 27% आरक्षण मिळावं, 18 पगड जाती 12 बलुतेदार आमचा जो ओबीसी समाज आहे यालाही आरक्षण मिळालं पाहिजे। या ठिकाणी ही मागणी महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार सापडलेले आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावर बात करण्याचा वेळ मागितलाय। दुबार नावं हे सर्व महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, प्रत्येक मतदारसंघात आहे आणि रोज ऍडिशन होत असतात। डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळे किंवा करत नसल्यामुळे हे ऍडिशन होत असतात। जिकडे व्यक्ती राहायला लागला तिकडे नाव ऍड होतं। त्यामुळं एकदा जोपर्यंत SIR होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नाव राहतीलच। पण राज्य निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे, दुबार नाव जरी असले तरी त्यांचं एकच मतदान होऊ शकतं, कारण जेव्हा मतदानाला आपण जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक आयोग आपल्या बोटावर चिन्ह मारतं। त्यामुळे मला असं वाटतं की डबल मतदान होऊ नये, एकच मतदान व्हावं। संभाजीनगर